आजची क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र तो कोण आहे याबाबत अजूनही कोणती माहिती पुढे आलेली नाहीये। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात एक जण सध्या ताब्यात असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपल्याला माहिती आहे की सैफ अली खान यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या याच्यानंतर जे मोठं तपास यंत्रणांना आरोपी शोधण्याचं आव्हान सुरू झालं। आरोपी समोर आला, पण त्यानंतर सुद्धा अनेक यंत्रणा कामाला लागल्या। एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। आणखी अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे या तपासात आहे। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत। एक म्हणजे की हल्लेखोराचा उद्देश पोलिसांना स्पष्ट झालाय। हल्लेखोर कोण आहे याचा छडा लावण्यामध्ये सुद्धा पोलिसांना यश मिळालंय। जरीही अनेक माहिती गुप्त ठेवण्यात पोलिसांनी पोलीस जरी गुप्त ठेवत असले तरीही या विषयातले अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे मुंबई पोलिसांच्या आणि क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये समोर आलेले आहेत। आपल्याला माहिती की उपायुक्त दत्ता नलावडे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या मॉनिटरिंग खाली जे पथक सुरू होते, याच दरम्यान मुंबई पोलीस दलातील अनेक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा मदत या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी घेतली होती। ज्यांचं नेटवर्क अत्यंत अफाट आहे त्यांचीही मदत घेतली होती, कारण ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक तपास थांबला त्यावेळेस ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ह्युमन तपासाच्या माध्यमातून खबऱ्यांच्या माध्यमातून या पूर्ण तपासावर केंद्रित केलं होतं मुंबई पोलिसांनी लक्ष। अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणातला अत्यंत महत्वाचा धागेदोरा आहे मुंबई पोलिसांच्या आणि सीआयडीला अत्यंत महत्वाचं मोठं यश मिळालंय। एकाला ताब्यात घेतलं, याबद्दलची माहिती जरी गुप्त ठेवण्यात आली असती तरी तो कोण आहे, नेमका त्याच्यात सहभाग काय, हाच प्रमुख आरोपी आहे का, कसा या ठिकाणी पोहोचला, या इमारतीची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था त्याला कशी माहिती होती, जिन्यांची माहिती कशी होती, या पूर्ण प्रकरणाची रेकी त्यांनी केली होती का। अनेक वेगळ्या प्रकारचे कामगार या ठिकाणी येत होते, वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होते। 15 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी काम करणारा एक कर्मचारी जो कामगार होता तो सोडून गेला होता। मग या सगळ्यांचा तपास गेल्या 24 तासामध्ये जवळपास वेगवेगळ्या 20 एजन्सीच्या माध्यमातून चालू होता। आतापर्यंत 31 जणांचा तपास करण्यात आलेला आहे आणि याच्यातनच मिळालेला एक अत्यंत महत्वाचा पुरावा आणि धागादोरा हा या संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी कामात पडलाय। थोड्याच वेळात सीआयडीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे, पण जी माहिती न्यूज 18 लोकमतला समजतंय या पूर्ण प्रकरणामध्ये एका महत्वाच्या संशयिताला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेला। प्रशांत, खरे तर कालपासून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे ज्यामध्ये हा आरोपी दिसतोय, ज्याला आता सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हा तोच आरोपी असू शकतो का? पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कधी माहिती दिली जाणार आहे? अपेक्षित आहे की थोड्याच वेळात पोलिसांकडनं याच्याबद्दलची अधिकृत माहिती सुरू होईल, कारण जी सोर्सेसकडनं माहिती मिळते, जी बाहेर येते, आपण लोकांना सांगतोय आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्याच तपास यंत्रणांना अत्यंत मोठं आव्हान आहे। महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये सैफ अली खान ही अत्यंत लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे व्यक्ती आणखी सुरक्षा व्यवस्था ही ढिसाळ आहे का, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। आणखी याचमुळे कोणत्याही परिस्थितीत याचा तपास करून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। थोड्याच वेळात या प्रकरणातलं पोलिसांनी केलेला हा तपासातला महत्वाचं पाऊल हा डीसीपी दत्ता नलावडे किंवा दीक्षित गेडाम हे स्वतः प्रसार माध्यमांशी बोलतील आणि जनतेपर्यंत पोहोचवतील। पण या सगळ्या विषयामध्ये अत्यंत महत्वाची काही निरीक्षणं मुंबई पोलिसांनी नोंदवली आहे, ती सुद्धा लक्षात घ्यायला हवी। 6व्या मजल्यावर, जसं तू उल्लेख केला सीसीटीव्ही मध्ये, 6व्या मजल्यावर राहणाऱ्या एका मालकाने लावलेल्या स्वतःच्या सीसीटीव्ही मध्ये याची ही इमेज जी आहे ती रेकॉर्ड झाली होती, ते फुटेज रेकॉर्ड झालं होतं। अत्यंत व्हीव्हीआयपी लोक राहत असलेल्या या इमारतीमध्ये योग्य ती सुरक्षा व्यवस्था सुद्धा नव्हती, सीसीटीव्ही कॅमेराज नव्हते। या इमारतीमध्ये येण्या जाण्याचं जे सिक्युरिटी रजिस्टर असतं याबद्दल सुद्धा अत्यंत गांभीर्य सुद्धा त्या ठिकाणी दिसून आलं नाही। या अनेक गोष्टी सुद्धा स्पष्ट झाल्या आणि अर्थातच याही गोष्टींची माहिती या तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होती आणि त्यातूनच हा प्रकार घडलाय का, जो हल्लेखोर आहे तो माहितगार होत आहे का, अनेक प्रश्न जे कालपासून अनुत्तरित होते या सगळ्यांची उत्तरं थोड्याच वेळात स्पष्ट होणार। पण एक मात्र निश्चित की सैफ अली खान यांच्या घरात सैफ अली खानवर केलेला हल्ला, त्यांच्या 2 मेडवर केलेला हल्ला, या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आणि सीआयडी यांना एक मोठं यश मिळालंय असं आपल्याला आता
नक्कीच म्हणता येईल. निश्चितच प्रशांत, खरं तर मुंबई पोलीस आणि सीआयडीला एक मोठं यश, मात्र आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, या आरोपीला किंवा या संशयिताला नेमकं कुठून ताब्यात घेण्यात आलेलं आहे या संदर्भात काही कळू शकलंय का? दोन गोष्टी सगळ्यात महत्वाचं आहे की या सगळ्या विषयामध्ये अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या आपल्या माहितीला दुजोरा जरी दिला नसला तरीही जी गोष्ट आपल्याला समजली त्यानुसार एका व्यक्तीला डिटेन केलेलं आहे, त्याला अद्यापपर्यंत अटक केली नाहीये. त्याच्याकडनं महत्वाची माहिती समोर येते आहे अशी पोलिसांना खात्री आहे. त्यामुळे याची पूर्ण चौकशी सुरू आहे. थोड्याच वेळात अपेक्षित आहे, कारण ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक तपास संपतो तर त्यावेळेस ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा सगळ्यात महत्वाचं की ह्युमन इंटेलिजन्स कामाला येते आणि याचमुळे मुंबई पोलीस दलातील सीआयडीतील अँटी एक्शन सेलमधील अनेक वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी यांची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे. ही सुद्धा आपल्याला माहिती समजते, कारण खबरांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जी माहिती स्रोतपर्यंत पोहोचली आहे त्यातलाच एका महत्वाचे धागेदुरे लागले आणि एका संशयितापर्यंत पोलीस पोहोचले. अर्थात त्याला कोणतीही अटक केली नाहीये ही अशी माहिती आपल्याला समजते, पण त्याच्याकडनं त्याला ताब्यात घेतलंय. अनेक महत्वाच्या विषयांवर त्याच्याकडनं माहिती घेण्यात चाललंय. एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब पोलिसांनी केली की काही महत्वाचे समोर येऊ शकतात, कारण ज्या अर्थानं की हा आरोपी आहे तो आरोपी 20 वेगळ्या प्रकारच्या तपास एजन्सी याच्यात काम करताय. नुसत्या तपास एजन्सी काम करत नाहीये तर या सगळ्या विषयामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यांची मदत सुद्धा घेण्यात आलेली आहे. थेट नेपाळ बॉर्डर पर्यंत मुंबई पोलीस आणखी सीआयडी वेगवेगळ्या कनेक्टेड एजन्सीच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. काही तपास यंत्रणा ज्या आहेत त्या दुसऱ्या राज्यात सुद्धा 8 एजन्सीज गेलेल्या आहेत. ही माहिती आपल्याला समजते. वेगवेगळे पथक जरी कार्यान्वित असले तरी या सगळ्या प्रकरणातलं जे गूढ आहे, जे सत्य आहे ते उलगडणं सगळ्यात महत्वाचं आहे. फक्त चोरीच्या उद्देशाने हा आला आणि त्याने हल्ला केला, 1 कोटी रुपये मागितले एवढ्यापुरतंच हे प्रकरण मर्यादित आहे का? या सगळ्या प्रकरणामध्ये की ज्या पद्धतीने जेह बाबा त्याचा लहान मुलगा ज्या खोलीत होता तर त्याच ठिकाणी त्या जेहला सुद्धा कोणत्याही परिस्थितीत त्याला चाकूची सुरी लावून 1 कोटी रुपये खंडणी मागण्याचा हा प्रकार आहे का? हा सुद्धा याच्यात बघितला जात आहे की नेमकं कोणत्या प्रकारचं आलेलं आहे. या सगळ्या प्रकारातलं सत्य काय आहे, जो कोणी आरोपी आहे, जो कोणी हल्लेखोर आहे त्याला या सगळ्याच विषयाची, या घराची, या घटनेची, आपल्याची, या परिसराची सगळ्याच गोष्टीची माहिती होती का? सुरक्षा व्यवस्था जी आवश्यक होतं ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला योग्य ती दिसून आली नाहीये. हेही तपासामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या. खरं तर अत्यंत उच्चभ्रू इमारत आहे, उच्चभ्रू वस्ती आहे. आणखी आपल्याला माहिती आहे की सैफ अली खान नवाब पतोडी घराण्याचे खरं तर त्यांना मानलं जातं. म्हणजे 1200 कोटीची संपत्ती असलेल्या एका व्यक्तीच्या इमारतीमध्ये सुद्धा अशा प्रकारे दिसाळ सुरक्षा व्यवस्था असू शकते का? या सगळ्याच मुद्द्यांवर जोरदार तपास सुरू आहे. प्रश्न अनेक जरी असले तरी त्याची उकल होणं महत्वाचं आहे आणि अहोरात्र काल पहाटेपासून काम करणाऱ्या पोलिसांना, सीआयडीला, वेगवेगळ्या पथकांना आत्ता कुठे एक महत्वाचा धागा लागलेला आहे आणि त्यातनं अनेक गोष्टींची उकल होऊ शकते ही नक्की समोर येईल. अपेक्षित आहे दीक्षित गेडाम, जे आपल्याला माहिती समजते, दीक्षित गेडाम जे उपायुक्त आहे ते थोड्याच वेळात या विषयावरची अधिक माहिती स्पष्ट करते. प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, या तपास यंत्रणांमध्ये किंवा जी काही पथकं तैनात करण्यात आलेली आहेत त्यामध्ये मुख्य कोणाकोणाकडून तपास करण्यात येतोय आणि ज्याला ताब्यात घेण्यात आलंय त्याच्याकडून कशा प्रकारे चौकशी करण्यात येते, कुठे चौकशी करण्यात येते, या संदर्भात काय अधिक माहिती? 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. जी माहिती रूढ आपल्याला समजते त्यानुसार अधिकृत जबाब नोंदणी फक्त 2 जणांची झाली आहे. त्या 2 मेडची झालेली आहे, जी एक काल सकाळी झाली आणि एक काल संध्याकाळी झाली. म्हणजे जे जबाब नोंदवण्यात आले बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये ते अधिकृत फक्त जाहीर केलेले 2 आहेत. सैफ अली खान याचा जबाब सुद्धा नोंदवायचा आहे. डॉक्टर नितीन डांगे यांची परवानगी सुद्धा मागण्यात आलेली आहे. अद्यापर्यंत परवानगी न मिळाल्यानं सैफ अली खान यांचा जबाब नोंदवण्यात आला नाही. करीना कपूर यांचा सुद्धा जबाब, करीना कपूर खान यांचाही जबाब थोड्याच वेळामध्ये ही जी पद्धत आहे त्यासाठी एक विशेष एजन्सी त्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 4 अधिकारी ते थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा जबाब नोंदवणार ही सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्या विषयामध्ये त्या पलीकडे जाऊन त्या इमारतीशी संबंधित, त्या परिसराशी संबंधित वेगवेगळ्या अनेक लोकांची अनेक वेगळ्या टीम काम करत होत्या आणि आतापर्यंत 6 तपास एजन्सीच्या माध्यमातून 31 वेगवेगळ्या लोकांचे जबाब म्हणजे की त्यांच्याकडे माहिती घेण्यात आली, जबाब नोंदवण्यात आले. अर्थातच बांद्रा स्टेशनच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये अजून एकदा हा आरोपी निष्पन्न झाला त्याचा रूट चेक करत असताना प्रत्येक रूटवरची माहिती घेण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये अनेक वेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे, काही कामगार काम करत आहेत, तर त्या ठिकाणी कामगार जे काम करत होते आता आणि यापूर्वी सुद्धा यांच्यापर्यंत सुद्धा तपास एजन्सी पोहोचलेली आहे. अशा वेगळ्या 31 लोकांची आतापर्यंत त्यांची तपास यंत्रणांनी जबाब नोंदवल्याची माहिती आपल्याला समजते. वेगवेगळ्या प्रकारे मिळणाऱ्या माहितीचं आकलन केलं जात आहे.
इलेक्ट्रॉनिक त्याचा तपास यंत्रणा सुद्धा सायबर विभागाच्या माध्यमातून सुरू केला होता. पण इलेक्ट्रॉनिक तपास जिथे संपतो त्या ठिकाणी मेन इंटेलिजन्स म्हणजे खबऱ्यांचं नेटवर्क जे आहे ते कामाला लावलं आणि त्या माध्यमातूनच मिळालेल्या माहितीतनं या 31 जणांमधील एकाला पुन्हा रिकॉल करण्यात आलेलं आहे. आणखीन पुन्हा रिकॉल केलंय. त्याचमुळे या सगळ्यात विषयाचं गांभीर्य आहे. ज्या व्यक्तीचा तपास आता मुंबई पोलिसांनी सीआयडी विभागानं सुरू केलेला आहे याचा काल सुद्धा याच्याशी तपास एजन्सीतले 2 अधिकारी बोलले होते. यामुळे ताब्यात जरी घेतलं नसलं म्हणजे अटक केली नसली तरीही पुन्हा बोलवण्यात आल्यानं सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे समजलं जातंय की मिळालेल्या माहितीची खातरजमा त्याच्याकडनं केली जाऊ शकते.